नमस्कार, मी विराज गिड्डे. मी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो, ज्यांचा इतिहास वाचताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर साक्षात एक आकाशापेक्षाही भली मोठी प्रतिभा उभी राहते. त्यांचा पराक्रम पाहून भीमा इंद्रानेही गैरवरल्या. घोड्याच्या पाठीवर तुफान 9 वर्षे जे वादळ सह्याद्रीने अनुभवले, त्या वादळाचे नाव ऐकताच भल्या भल्यांना घाम फुटायचा. त्यांच्या डरकाळीने दिल्लीचे तख्तही आदळत होते. असे महाराष्ट्राचे महापराक्रमी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे पहिले युवराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे म्हणजेच शंभूराजे भोसले. छत्रपती शंभूराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदरचे जणू भाग्याच उजळले. स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा संभाजी नामक महापराक्रमी जगातला सर्वोत्तम पुत्र जन्माला आला. शिवाजी महाराजांनी सईबाईला आनंद झाला. ये शेर शिवा का छावा था, ये शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या वडिलांची कीर्तीस साजेल असा शूर होता. छत्रपती संभाजीराजे जगातले पहिले राजे आहेत की त्यांनी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे खरे रक्षक ठरले. छत्रपती संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते. त्यांनी राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात घेतला. मोगल दरबारातील राजकारण हे त्यांना लहान वयातच कळले. त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीच्या वेळेस संभाजीराजांना घेऊन गेले. त्यावेळी संभाजीराजे अगदी 9 वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यावर स्वराज्याची धावपळ संभाजीराजांना सोसली नसती या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना काही काळ मथुरेत ठेवले. शिवाजी महाराज स्वराज्यात येऊन पोचले. काही काळानंतर संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येऊन पोचले. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदारांतकरणातील अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी संभाजीराजांविरुद्ध कट केले आणि त्यांना कैद करून राजाराम राजांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. इसवी सन 1682 मध्ये औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य संभाजीराजांपेक्षा जास्त होते. औरंगजेबाचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पेक्षा 5 पटीने जास्त होते, तर औरंगजेबाचे राज्य स्वराज्याच्या राज्यापेक्षा 15 पटीने मोठे होते. तरीही औरंगजेबाच्या सैन्याला मराठ्यांनी एक हाती झुंज दिली. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात 120 युद्धे लढली. महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजांनी 120 लढाया लढल्या. त्या लढाईमध्ये त्यांना एकही अपयश आले नाही. असे पराक्रम करणारे महापराक्रमी छत्रपती संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. वयाच्या 32व्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शूरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभूराजा. पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.